कोथिंबीर घेतली, स्वस्त आली होती तर ती निवडत आहे. सांगायचं म्हणजे काय झालं सांगू का, की आयुष्यामध्ये ना आपले जवळच्या नातेवाईकांनाच आपण धरलं पाहिजे. बाहेरच्या लोकांना, परक्या लोकांना धरून काय फायदा नाही. म्हणजे जे आपले घरातले आहेत त्यांनाच. परके ते परकेच असतात, त्यांच्याशी आपलं काय रिलेशन असतं है ना. का त्यांना तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये आणणार का, चर्चमध्ये आणणार का, समाजामध्ये फिरवणार का. किती पण तुमचं चांगला मित्र असू दे, मैत्रीण असू दे, तुम्ही त्यांना आणणार का. तुम्ही दाखवणार की बघा बघा हा माझा मित्र आहे बरं का, आणि ह्याने मला खूप मदत केली ह्यांनी, असं तुम्ही म्हणणार का. नाही. कारण का तिथं मित्रमंडळी काही चालत नाही. आपले नातेवाईक आणि हेच आपले प्रथम असतात, हो की नाही. त्यामुळे अशा लोकांना नाही आणायचं आपल्या कुठल्याच कार्यक्रमामध्ये. जरी बोलवलं ना तर तेवढ्यापुरतं तेवढंच ठेवायचं. हां, एकदम फार त्याला डोक्यावर चढवून घ्यायचं नसतं, माहिती आहे का. जर कोणाला बोलवले आपण तर जेव बाबा आणि तू तुझ्या घरी जा, हो की नाही. पण काही काही बाई लोक इतकं त्याच्या पुढं पुढं करतात. काय करतात, कशाला करतात मलाच समजत नाही बाई. आणि सख्यांच्या नाही करत बरं का. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे एक मुख्य आहे, कधीच आपल्या आईवडिलांचा तळतळाट घेऊ नका. जी व्यक्ती आपल्या आईवडिलांचा तळतळाट घेते ना ती आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही, एवढं मात्र खरं आहे, माहिती का.